सध्या अधिकची माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, काय सांगाल, काय अधिकचे अपडेट्स या प्रकरणात? मोहिनी, बीड जिल्ह्यातलं संतोष देशमुख यांची हत्या जी आहे ती झाली होती आणि त्यानंतर उज्ज्वल निकम यांना सरकारी वकील म्हणून घेण्यात यावं अशी मागणी सुद्धा झाली होती आणि त्यानंतर आता त्यांची निवड होणं म्हणजे आमच्या मागणीला कुठंतरी आमचं निवेदन आहे त्याला म्हणायचं की हे सुरुवात झाली आहे। ठीक आहे, अजून बाकीच्या ज्या मागण्या आहेत त्यावर देखील असाच अंमल झाला तर आम्ही यांना त्या आंदोलन कुठंतरी स्थगित करू। तुमच्या एकूण 7 मागण्या होत्या, त्यातली ही महत्त्वाची मागणी होती, कुठेतरी आंदोलनाची दखल घेतली जात आहे असं वाटतं का आता? हां, त्या अर्थानं बरोबर आहे की आज काल आंदोलन चालू केलं आहे आणि आज आपल्याला सरकारी वकील मिळत आहेत, म्हणजे कुठंतरी त्यावर विचार झाला आहे का काय असे यावर। आपल्यासोबत संतोष देशमुख यांची कन्या वैभवी सुद्धा आहे। वैभवी, काय सांगशील, कालपासून तुम्ही आंदोलन सुरू केलं होतं आणि आज जे आहे ते या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली। असंच जर आमच्या मागण्या पूर्ण सर्व जर झाल्या तर आम्ही हे आंदोलन कुठेतरी स्थगित करू। तर माझी मागणी आहे, जसं आज तुम्ही एक मागणी पूर्ण केली तशा पुढील देखील मागण्या तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा। काय वाटतं, ज्या पद्धतीने तुमचं आंदोलन सुरू होतं आणि ही मागणी पूर्ण होते? यांची नियुक्ती जी आहे ती या अर्थाने प्रमुख मानली जाते, कारण यासाठी प्रमुख मागणीमध्ये ही एक मागणी आहे। मागणी आम्ही ही देखील करत होतो, पण आज जशी त्यांनी एक मागणी केली तशा आमच्या पुढील मागणी आहेत त्या आपण लवकरात लवकर पूर्ण करा अशी विनंती करतो। पण उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाल्यामुळे काय होईल असं वाटतं? काय होईल असं वाटतं? नाही, जे काही SIT CIDचे अधिकारी आहेत बरं का, त्यांना वकील साहेबांची मदत होईल। त्यांना जे काही मग त्यांना कुठं काही उणिवा वाटत असतील किंवा समजा एकमेकांची दोन्हीला SIT आणि CIDला या गोष्टीची मोठ्या प्रमाणात मदत होईल। पण उज्ज्वल निकम हे या केसमध्ये आले, तपास तुमची मागणी होती, काय नेमकं त्याच्यामुळे पुढे परिणाम होऊ शकतो केसवर? नाही, हे जे सगळे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे ह्याच्यामध्ये याचा जास्तीचा फायदा होऊ शकतो आणि आता लवकरच चार्जशीट दाखल होणार आहे, त्यात पण त्यांचा